नाही संध्याकाळी भेटलो होतो. अरे तू दुपारी ऐकू तर दे पहिले. माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं नाम हे नील मध्ये स्वागत 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 आहे. येस. आज का आलोय आपण? आज आम्ही आलेलो आहोत 15 years ऑफ फ्रेंडशिप सेलिब्रेट करायला. तशी झालेली आहे कोकण ट्रिपनी स्टार्ट. तो ब्लॉग बघा कडे. त्यामुळे हे बघ हे ठीक आहे जाऊ दे. काही कट नाही होणार. रिअल. तर आजचा ब्लॉग असणार स्टोरी टेलिंगचा की आम्ही कसं भेटलो, आमची वर नाहीये खाली इयर्स फ्रेंडशिप कशी झाली, 17-18K जे व्ह्यूज आले, तुम्हाला बेस्ट फ्रेंड जोडी आवडतीये तर त्याच्या मागे इन रिअल आम्ही कसे आहोत हे सगळं आज तुम्हाला सांगणार आहे. रेडी? हा पण सांगणार तो पण तुम्हाला सांगणार. स्टोरी स्टार्ट फ्रॉम जेव्हा मी 6th स्टँडर्ड मध्ये होते आणि तू नाही 9th स्टँडर्ड होते. नो आय नो. ह्या वाक्यावरनं आमचं 15 वर्ष भांडण हेच चालू आहे की मी 6th ला होते. अरे मी 9th मध्ये कुठे सायकलिंग होते. 9th मध्ये मी गाडी शिकले होते 9th मिडला. हो मग तुला तेव्हा गाडी येत होती. तू मला सायकलवरती भेटायला आली होती कारण तू अंडेघाला सायकलवरती जायची. तेव्हा गाडी शिकत होते थोडस. म्हणजे 6th स्टँडर्डला गेले होते त्या समर वेकेशन मध्ये हिच्या सोसायटीमध्ये शिफ्ट झालेली. हा मुद्दा होता ऍक्च्युअली. हे सांगायचं. सो बेसिकली मी राहायला होते थोडस. तुम्हाला जर कोण पुणेकर ब्लॉग्स बघत असेल तर त्यांना माहिती असेल, पुणेकर वाले लोकांना त्यांना माहिती असेल गुजरात कॉलनी कुठे. सो तिथे मी राहत होते आणि शी इज टू स्टे इन कोथरूड वनाज मध्ये. सो मी शिफ्ट झाले 5th समर वेकेशन्स मध्ये आणि एक्झॅक्ट हिच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये समोरच एकदम समोर असं समोर फ्लॅट पण समोर सेम फ्लोअर सेम साइडला फ्लॅट होता आणि म्हणजे एकाच सोसायटीमध्ये फक्त विंग्स सेपरेट होते. समोरासमोर आम्ही राहत होतो. सो बॅक टू इट की मी शिफ्ट झाले आणि फर्स्ट आय मेट माय फ्रेंड वॉज सोहम. त्याला मी फर्स्ट टाइम भेटले सोसायटीमध्ये आणि त्याचा आणि माझा बॉन्ड चांगला झाला. टिल दॅट टाइम मला हे माहित नव्हतं की ही माझ्या घरासमोर राहते आणि आमचं काहीच बोलणं नव्हतं. मी फक्त हिच्या भावाला एकदा असं ऑब्झर्व केलं होतं कोणतरी मुलगा लहान. पण माझं असं डोक्यात नाही आलंय कोण आहे काय. मी बघितलं होतं नाही असं नाही पण मला तेव्हा नव्हतं माहिती. मग मॅडम बसल्या होत्या एकट्याच अशा बेंचवरती. सो नाही ऍक्च्युली मी आणि सोहमच आम्ही रोज भेटायचो. माझा भाऊ मी आणि सोहम रोज भेटायचो आणि खाली आमच्या ओपन एरियामध्ये बाकडा असायचा लाईक सिटिंग एरिया. त्यामध्ये आम्ही जाऊन बसायचो खेळायचो गप्पा मारायचो. सडन ऑफ ही मुलगी अचानक ही मुलगी म्हणजे असं नाही समोरून सायकल करून मी समोर बघितलं नाही. तुम्ही विचार करा घराच्या समोर मी तिला कधीच नाही पाहिलं पण ही अचानकच सायकल एवढी मोठी असेल म्हणजे आपली हिरो होती. नाही हर्क्युलिस मोठी वाली हायटेड सायकल. छोटू पॅकेट त्या सायकल वरती चालवत येते म्हणजे सोसायटीमध्ये एंटर करत होती विथ तेव्हा ती फार क्रेज होती पण हर्क्युलिस सायकलची. बाप आमच्या स्कूलमध्ये तर जे परांजपेवाले ब्लॉग बघतील त्यांना माहितीच. ती आली सायकल वरती अँड शी वॉज वेअरिंग वन शॉर्ट म्हणजे बरमुडा टाईप शॉर्ट्स घातला होता. ड्रेस होता नाही मला चांगलं आठवतंय. संध्याकाळचा टायमिंग होता 7 दुपारी होता. नाही संध्याकाळी भेटलो होतो. अरे तू दुपारी नाही आपण संध्याकाळी भेटलो. दुपारी आम्ही बसतच नाही खाली. मेन कधी दुपारी भेटतच नाही. तू संध्याकाळी आलती. तू काहीतरी घ्यायला स्नेहाला भेटायला गेलो होती. समथिंग काहीतरी करायला गेलो तू संध्याकाळी भेटली असेल. संध्याकाळी दुपारी बेबी असेल. संध्याकाळी भेटलोय आम्ही अँड शी केम आणि अचानकच म्हणजे आता मला सांगा सायकलवरती माणूस आठवलं मरना तेरे को डर नहीं लगता. सायकल वरती जर माणूस चालला सरळ घरीच जाईल. ह्या मॅडमने सायकल डायरेक्ट माझ्या समोर थांबवली. लिटरली माझ्या समोर थांबवली आणि मी म्हणते हे का अशी सायकल थांबवली. आणि तोपर्यंत माझा आणि सोहमचा चांगला बॉन्ड झाला होता. बाय द वे सोहम हिचा आधीपासून फ्रेंड आहे. कुठे होतो इसरले. सोहमची माझी फर्स्ट फ्रेंडशिप झाली होती आणि ह्या मॅडम अचानक समोर आल्या आणि सोहमची बोलली का तू पहिले थोडंफार सोहमशी बोलली आणि डायरेक्ट मला प्रश्न केला की तू नवीन आलीस का राहायला.
हा तेव्हा मी एकदम एक्स्ट्रोवर्ट होते. मी तेव्हा सगळ्यांची ओळख करायची. हा बट मी नव्हते, कारण मी जस्ट नवीन शिफ्ट झालं, ते डायरेक्ट क्वेश्चन करते, तू नवीन आलीस करायला, लाईक तो सोसायटीचा चेअरमॅन असतो. अरे पण आम्ही असे ग्रुप, आमचा मी, सोहम, चैतन्य, चैत्रा असा चौघांचा पहिला होता. आता नवीन आता मी विचारणार नाही तू नवीन आली. सो तिथे थोडं तिथेच गॉडला कळलं दिस बोथ आर मेंट टू बी एकत्र असणार. आमचं एवढं पटतं की बॉयफ्रेंड सुद्धा टिकत नाही आमच्यासोबत, आम्ही टिकून जातो. मग तिथून आमची फ्रेंडशिप झाली. मग आम्हाला कळलं की माझ्या समोरच राहते. मग ओळख झाली आणि त्यानंतर तू पुढे कंटिन्यू. ओळख झाली त्याच्यानंतर आम्ही परत बोलायचो. 2020 पासून आमचा चांगला ते बॉन्ड झाला. टेरेस टू टेरेस, ते मॅगी खाणं, घरी काय आईस्क्रीम. हा तो किस्सा आठवला का, एकदा आईस्क्रीम केलं होतं आणि ते जायफळ टाकलं होतं हिच्या मम्मीने आईस्क्रीम मध्ये. ठीक आहे, त्यानंतर मी जे हसत काय पागल बनवतो, नुसती कंटिन्यू हसते. म्हणजे असं नाही की लॉकडाऊन मध्येच बॉन्ड झाला असं नाही, त्याच्या आधी होता पण मध्ये नव्हता. पण त्याच्यामध्ये आमचा इतका चांगला बॉन्ड होता की सम हेटर्स, चाड्या लावणारे जे हेटर असतात मुली, त्यांना पटलं नाही, दोघींमध्ये भांडण लावून दिलं आणि आम्ही मग 1 year बोलत नव्हतो. आणि आफ्टर समोर आलं पडदा बंद, खिडकी बंद. म्हणजे ही एकटी समोर तिथे बसणार आणि मग माझ्याकडे सगळे येणार. मग इग्नोर. तेव्हा 1 year मग आम्ही काहीच बोललो नाही. बट ती स्वतःहूनच नंतर माझ्याशी बोलायला आली. गुड स्टेप, ती स्वतः आली माझ्याशी बोलायला. पण गणपतीमध्ये बोलायला आली होती. पण काहीतरी सिच्युएशन होतं आणि ती बोलली आणि मी बोलणार नाही असं होऊ शकतच नाही, कारण आम्ही दोघीही बोलणारे खूप आहोत. बडबडे आहोत. आमचे टेलिपॅथी मॅच होतात, सगळं मॅच होतं. सो आमचं परत बॉन्ड झाला आणि त्यानंतर 1 year नंतर लॉकडाऊन सुरू झालं. सो लॉकडाऊन मध्ये थोडंसं असं इन लॉकडाऊन मी विंडो टू विंडो बोलायचो. कसं पहिले बोलायचं कोड लँग्वेज की आम्ही हात कशी मारायचे. तर ते इतका आवाज यायचा की किचन मधून पण येऊ शकत होते, इतका मी आवाज द्यायचा का. आणि ह्या सोसायटीमध्ये आम्ही विंडो टू विंडो गप्पा मारायचो. सगळ्या सोसायटीला गप्पा करायच्या आम्हाला की हे कशाबद्दल बोलतात. आणि सगळ्याला असं शिक्षक केलं लोक असे खायचे दोघी बोलणार. रिमेंबर अंडी सिम कार्डचा रिचार्ज. सिम कार्डचे रिचार्ज तर मी लिटरली आहे. बाबांकडनं 10,000 रुपये चोरायचे तेव्हा 10 रुपये. आणि दुपारच्या उन्हात आम्ही दोघे जायचो सिम कार्ड रिचार्ज करा. अरे पण मला एक सांग, तेव्हा मी तू सांगते ना, तेव्हा ते म्हणतो ना किती ओजी होतं 10 रुपयाचं रिचार्ज करणं खूप भाई. 304. तो पण तो स्क्रॅच कार्ड वाला कॉईननी खोडायचा. मग आम्ही दोघी पण त्यावरती नखानेच खोडतोय, कॉईननीच खोडतोय, मग ते रिचार्ज होतंय, मग बॅलन्स जायचा, मग कॉल करायचो. सो त्या प्रोसेस मध्ये आम्ही दोघी असायचो. नाही पण एक आहे, तेव्हा 10 रुपये पण खूप होते. म्हणजे 10 रुपये म्हणजे आम्ही लिटरली अंडी मधून 10 रुपये साईडला काढून ठेवायचो आणि मग ते रिचार्ज करायचं. असं मला वाटतं की 10 रुपये तेव्हा असे द्यायचं. असं 10 रुपये काय 10 रुपये सुद्धा येत नाही 10 रुपये आता. काही खरंच येत नाही. तसे अजून आहेत ओजी चॉकलेट्स, मेलेडी म्हणा किंवा काय काय काय. अबे हा तू पण सांग तुझी गोष्ट. तू सांग तू असा भेटला. लॉकडाऊन थोडस झालं होतं आणि आम्ही दोघींनी इंस्टाग्रामचा पेज चालू केला होता, रिदीम अनलिस्टेड, वेअर वी यूज्ड टू शूट डान्स व्हिडिओ. आम्ही कोरिओग्राफी करायचो आणि आम्ही डान्स शूट आणि लिटरली त्याच्यावरती खूप व्ह्यूज पण होते, कमेंट इव्हन चांगले फ्रॉम बिग पीपल्स लाईक मोस्ट पॉप्युलर डान्सर्स कडनं आम्हाला सपोर्ट होता. बट मी परत तिकडनं शिफ्ट झाले त्या सोसायटी मधनं, मी परत शिफ्ट करून आता इथे स्थायिक झाली आहे. आणि मग त्याच्यानंतर आमचं ते बंद झालं. पण त्यावेळेस आम्ही लॉकडाऊन मध्ये शूट करायचो आणि माझे आई बाबा तेव्हा घरात आईस्क्रीम किंवा रोज नवीन नवीन रेसिपीज बनवायचे. सो तेव्हा ती आईस्क्रीम खायला आली होती आणि माझ्या आईकडनं पप्पांकडनं जायफळ जास्त पडलं आणि काहीतरी जोक क्रॅक झाला काय माहिती, तिला आला लाफ्टर अटॅक. भाई काय होतं ते लाफ्टरचं, म्हणजे कंटिन्यू मी हिच्या अंगावर बसते हसते. अरे भाई म्हटलं तसंच आमचं खूप ऍक्च्युली आमची फ्रेंडशिप वाईब आणि टेलिपॅथीमध्ये जास्त बेस आहे, कारण आमचं दोघींचं मत सेम असतात. आम्ही एकाच टाइमिंगला एक शब्दच बोलतो, कपडे सेम असतात आणि बिकॉज आम्ही ते आता हेअरस्टाईल पण आहे मॅडमनी. असंच काहीतरी असतं. अँड आय थिंक
आम्ही दोघी इतकं टाइम स्पेंड केलाय की आम्हाला माहितीये की आता फॅमिली प्रॉब्लेम्स माहितीये, आम्हाला करिअर माहितीये, काय काय नाही, काय प्रॉब्लेम्स, सक्सेस, सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही मिळतो. म्हणजे अंडी घेण्यापासून ते आतापर्यंत आयफोन घेण्यापर्यंत, माईक घेण्यापर्यंत, नवरा बघायपर्यंत पण ही असणार आहे, हे एवढं गॅरंटी. पहिला तू बघणारच माझा पियुषाचा नवरा. आय थिंक त्या सोसायटीमध्ये, हिच्या सोसायटीमध्ये आय यूज टू स्टे फॉर 6 years समथिंग मी होते. 6-7 नाही जास्त 6-7 8 years तरी समथिंग. हा, त्यानंतर इथे बावधानला येऊन तुला 2021 ला आले. मग तेच बावधानला येऊन 4 वर्ष झालं. म्हणजे ह्याच्या आधी पुष्कळ फार, म्हणजे समजून घ्या 10 years तर मॅक्स तिथंच होते मी राहायला. सो त्या 10 yearsचा डेली बॉन्ड विचार करा आमचा, की आम्ही रोज बघतोय एकामेकांना, समोर समोर राहतोय, घरात जातोय, करतोय, एवढे व्हिडिओज आहेत. आमच्या पेजवर जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओज वगैरे आमचे. ओल्ड व्हिडिओज इथे थोडंफार क्लिक बेट देऊ शकते किंवा फोटोज देऊ शकते. फोटोज भांडण बिंडण होत्या असं नाही होत, आता पण रोज होतात. हा व्हिडिओ शूट व्हायच्या आधी मग खूप भांडण झालेले, ते असं हे अँगल नाही. खूप भांडण होतात. बट म्हणजे असं झालं की आम्ही बहिणी होणार होतो, पण ते देवाने सेपरेट आय थिंक. बहीण असती तर नशीब नाहीये, नशीब नाहीये. बहिणीला मी रोज एन्झायटीचे किस्से दिले. पुढे आम्ही ना हेच म्हणणार की काश आपण बहीण असतो पियुषा, काश. नाही, रोज हिला एन्झायटीचे किस्से दिले असते. ब्रो आय नो मी तुला कसं हँडल केलंय, कसं 2023-24 माझ्या लाईफ साठी खूप डिफिकल्ट होता, जेव्हा ही आणि एक होता दोघांनी मिळून, हॅट्स ऑफ त्या दोघांनी मिळून मला खूप सपोर्ट केलेला आहे सगळीकडे व्यवस्थित. डिस्टर्बन्स आहेच आमच्या ब्लॉग मध्ये, इग्नोर इट. तर त्यांनी दोघांनी मिळून खूप 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 सपोर्ट केलेला आहे. प्रत्येक गोष्टी तुम्ही एन्झायटीतून बाहेर काढलंय, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनीच केलेल्या आहेत. ते क्या कह दिया दिस इज वाईफ. तो आमच्याकडे तो व्हिडिओ पण आम्ही टाकते नेक्स्ट क्लिप मध्ये. किया सो या असं करता करता वी हिटेड 15 years. आम्ही रिसेंट गणपतीपुळेची ट्रिप केली, ज्यामध्ये आम्ही दोघांनी 15 years पर्सनली एन्जॉय केलंय, धमाल केली खूप. तो ब्लॉग येईलच ह्याच्यानंतर लगेच. आणि तिची ही फर्स्ट लॉंग ट्रिप होती, लाईक फर्स्ट फ्रॉम म्हणजे फॅमिली पासून लांब. आणि प्लस गणपतीपुळेचं दर्शन. अरे भाई, गणपती बाप्पा मोरया, ते तर मस्त. ते सगळ्यात बेस्ट दर्शन. म्हणजे तो किस्सा त्यामध्ये ऐका की काय किस्सा झाला होता. इव्हन त्याच्यात एक खूप सारे किस्से आहेत. येस, दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. होप यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब. Like, share and subscribe to my channel. our channel. आणि भेटूयात. तू पण का सगळ्यांना हाय कर, सारखं ये ना आता. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.